शेती आणि ग्रामीण परिवर्तन या संकल्पनेवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत। या संकल्पनेअंतर्गत शेती, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, मत्स्य व्यवसाय आणि ग्रामीण उपजीविका या 4 मुख्य क्षेत्रांवरील 8 वेगवेगळ्या सत्रांचं आयोजनही करण्यात आले। या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये काजू, नारळ, चंदन, आगरवूड, बदाम, अक्रोड आणि पाईन नट्स यासारख्या पिकांच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करून घेत उच्च मूल्य असलेल्या शेतीला चालना देण्यावर भर दिला जाणार आहे। यासोबतच शेतीसाठी असलेल्या भारत विस्तार या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या संधींवरही यावेळी चर्चा होईल। त्याचबरोबर पशुसंवर्धन, मूल्य साखळीत खासगी क्षेत्रातली गुंतवणूक आणि उद्योजकता, मत्स्य व्यवसायासाठी जलाशय आणि अमृत सरोवरांचा एकात्मिक विकास, किनारपट्टीवरील मत्स्य व्यवसायाशी संबंधित मूल्य साखळीला बळकटी देणं आणि शी-मार्ट्स माध्यमातून स्वयंसहाय्यता समूहाच्या ग्रामीण महिला आणि उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांसाठी बाजारपेठेचा विस्तार करणं या विषयांवरही या सत्रांमध्ये सविस्तर चर्चा केली जाणार आहे।